हे सारा विश्वानी संसारून बाजारात ढोत चाललंय करण्यासाठी उपाय हसताना टाळी वाजवणे मुखाने गजांचा नमस्कार नाही ग्रस्त ब्राह्मण अहो मी मार्गाने जात होतो तर तुमच्या ते मला सहज म्हणून मोकळे झाले की भटजी महाराज करमुटकर दशावतार नाट्यमंडळ यांच्याकडे आराधक गणपती पंचायत आलेला आहे. म्हटलं योगायोग शिवनाथ चांगलं आहे जाता आता पूजा करावी आशीर्वाद आज्ञा असेल तर देवाच्या सुरुवात करूया पण काय महागणाधिपती चंद्रासमोर प्रथम अंघोळ कुणी केली प्रथम अंघोळ मान म्हणजे पहिला मान आमचा दुसरा मान देवाचा आणि तिसरा मान तुम्हाला सर्व जणांना भावी मागतात. माझ्या झाडीचा तोडायला लहान केराय मोठा मोठ्या अवस्थेत पटवट आणि तेजपाडी पुनश्य फुकट अवस्थेत सोडतो पुनश्य वेळेवर काय झालं पाहिलं हो काय पाहिलं
पाहिलं काय पाहिलं आज एक नंबर. अहो आजचा विषय मुळीच नाही पाण्याची बचत आणि महत्वाचा विषय काय? अति पाण्याला देवाची मोठी झिजून जाणार नाही याची दक्षता मी अधिक प्रमाणात घेईन. सांगायचं झालं हा अंगाशी आल्या काय तुमच्या अंगाशी नाही आल्या नाही नाही आयसी नाही, अशी नाही आता देवाच्या पूजेला सुरुवात करूया. वक्रतुंड पुष्प आली का हा? पुष्प आली आहे अहो ती नाही तर पुष्प म्हणजे फुल फुल हा हा दुर्वा पण आली आहे अहो एक दुर्वा म्हणजे देवाचं आवडतं महागणाधिपती पाणी सोडलं काय झालं माहितीये येते वेळी अगरबत्ती आणली होती ती मार्गाचा स्वीच शेतात फेकून दिली आणि पुष्कळ अगरबत्ती सेवत नाही त्याच्या घरातली त्या अगरबत्तीला पाणी सोडलं आणि देवाचं काम पुरकून गेलं आता देवाच्या नैवेद्याला सुरुवात करूया हा देवा अहो स्वस्त देवाचं आवडतं आहे ते हा देवा भावाचं समजलं हो त्याला सुद्धा तेवढीच मेहनत पडते तो वाया जाऊ नये देवाच्या निवेदनात चांगल्या नावाचा उपयोग करा हा देवा का कोंबड्या लोक जागेवर आहे तुमचं लोक जागेवर असं काय हो भक्ती महाराज आता ते शाकाहारी आहे तुम्हाला काय वाटतं काय वाटलं तुमचीच मनस्थिती बिघडलेली आहे आपली मनस्थिती बिघडली मला काय वाटतं पहाटे ओरडतो आणि प्रत्येक मानवाला दाब देतो तो कोंबडा नव्हे तर निवडतो साखरेचा पदार्थ पण कोंबड्याचा आकार असल्यामुळं देवाच्या निवेदन उपयोग केला काय झालं आता पटलं काय लोक जागेवरच नाही आपलं जागावर नाही तर तुमचं हो भक्ती महाराज काय झालं? या देवाने जर देऊळ खाल्लं ना हा. तर देव राहणार कुठे हो अहो तुम्हाला काय वाटलंय भलं मोठं दिसणारं देवाला हा, मग. अहो आपला गैरसमज आहे देवा म्हणजे सगळ्यांना असतो पण देवळाचा आकार असल्यामुळं देवाच्या देवाचा उपयोग केला हा देवाकडे आणणाऱ्याचं भाव वाटतं भाद्रपद शुद्ध जंतूशी हे गणपती महाराज प्रत्येक हिंदूच्या घरी विजय होतात आणि प्रत्येक हिंदूच्या त्या देवाची मनोभावे सेवा करतात पण बिचाऱ्या बायकामध्ये धाकत होते त्या देवाच्या निवेदनात पंचभोगाने तयार करतात त्यात थागडाने वेगळा पदार्थ वरून वाटोळा आणि घालून शकता प्रत्येकाला त्याला मोदक असे म्हणतात आणि खाली त्याला भांडार असे वाटतं आणि त्याच्या देवास अर्पण करते त्या देवाचं पूजन करून असं पण नाही देवाचं पूजन एक जास्त आहे का? गजाची आरती झाली वाहन आहे त्यांचं ते मूषक त्याची आरती होऊ द्या जय देवा जय देवा देवाच्या सोबती आपण इथं हो भक्ती महाराज देव सवय समजा चालेल देवाचा
कन्नड
पायी पायी गणेश
जगू देणार आहे. सारा देवताला विश्वास नाही सकण्यासाठी नरेंद्र त्रिभुवन केव्हा धरून साम्राज्य स्थापित करण्यासाठी सार सैन्य सुसज्ज केलंय. आणि एकच मला तर ध्येय ते गोष्ट असेल तर प्रतिशोध. तुम्ही देवताने माझ्या मित्रदेवतेचा सेवक केला पण तोच प्रतिशोध देवताच्या वती करण्यासाठी देवानी दानवाचा वरत्व आहे हे तुला ज्ञान आहे. हो बरोबर आहे. पण ते ज्ञान असून सुद्धा केवळ 10 महिन्यात मनाच्या ठिकाणी अरे चुकलो विसरलो. अरे इथं कधी आलोय
समजलंच नाही. बंद. या क्षणापासून नेमाचं बंद म्हणजे बंद. इथं आवाज आहे तुला कळलं नाही. येणारच नाही. अरे नित्याची सवय. नित्याची सवय. हो देवाचं नामच म्हणाल. ए! या म्हातार मला देवताचं नाव घ्यायचं नाही. याचा पुढं या विश्वाचा देव कोणाचा देव हा सांगतोय. असा सूर होय. म्हणजे नाव घेतलं म्हणजे तुझं घेतलं पाहिजे. अरे ठीक आहे काय ठीक आहे. नाव तुलाच घेणार. तुझ्या शब्दावर देवाचं नाव बंद. तू जरी किती सांगितलं तुझ्या शब्दावर माझा विश्वास नाही. अरे तू कसाही जरी असला तर त्या देवतांचा अनुयायी आहे. हो असं जरी असतो तरी आता तुझ्या बाजूने. पण मला सांग पण आज ते बाबर काय होतोय. काय होतोय रागाने लालगुंड काय होतोय. याचा मुळाशी कळ तू आहेस. मी तो रे कसा. एखाद्या शुभप्रसंगी जाताना होय दादा एखाद्या शुभप्रसंगी जाताना जसं काळं मांजर आडवं जावं. काय मांजर. होय दादा काळं मांजर आडवं जावं. याप्रमाणे तुझं येणं झालंय. शुभप्रसंगी अपशकुनी अपशकुनी तू किती दुसऱ्या देतोय. सपाट पायाचा आमरे जर आवड घाल मान्य दुसरं देतोस ते दुसरं. पण मला सांग शुभप्रसंगी मी आलो असं तो म्हणतोय. शुभप्रसंग कसला. कसलो प्रसंग एकच सारं सैन्य सुसज्ज केलं. साऱ्या सैन्याची केवळ देवतावर सोरी केलं. एवढ्या नारायणामाती राजकार्य आहे की अरे शहर उतरलेलं पाऊल शहराच्या नेहमी सदा स्थिर केलं आणि उतरलेलं रोज स्थिर करून केवळ तुझ्या एवढ्या शहराला होतो. अरे मी आलो म्हणून बरं झालं. काय बरं झालं. अरे जर का स्वर्गावरती सोने तू केली असती तर नक्कीच अपयश तुला आलं असतं. हेच मला ऐकायचं होतं. काय ते तुझ्या मुखातून हेच मला ऐकायचं होतं. म्हणजे नपेक्षा केवळ तुझा धिक्कार करून सैन्याची देवता स्वारी करण्यासाठी सिद्ध झालो. पण मला सांगायचं होतं तू जो इच्छा आलाय तो सोबताना आलाय की तेव्हा फळाच्या वतीने इथे येणं झालं. अरे तो आलो होई तू स्वतःच्या मनाने कुणाच्या वतीने नव्हे. स्वतःच्या मनाला आलाय. पण दादा मला सांग तू म्हणालास हे जो मार्ग माझ्या जीवनाचा आक्रमित आहे तो यशाचा नाही. याला कारण आहे. याला कारण अरे वैरिक वृक्ष जर का तोडायचा असेल खांद्या तोडण्यापेक्षा मुळावरती घालवला पाहिजे. बोलण्याचा आता काही घेण्याला नाहीये. एकच अरे देवतांचे मोह हे स्वर्गाला घुसवून आहे ते म्हणजे मृत्यूलोक होय. मृत्यूलोक. दादा देवताचं मूळ म्हणजे मृत्यूलोक नाही. हो हे कसं काय. अरे मृत्यूलोक देवांचे भक्त झाले. वैभव देवतांना मिळतो त्यांची शक्ती प्रबळ होते आणि तुमच्या बदली मात्र अपयश येते. म्हणजे आतापर्यंत ते जाणवायला अपयश प्राप्त झालंय. देवताला देवाला विजय मिळाला. जाणवायला संवाद केला गेला. याच्या मानसिक मृत्यूलोकातील भक्ती आहे. फार बरं झालं. माहिती दादा योग्य आहे तुझी बाबा म्हणली. पण असं करत आहे तर देवा मृत्यूलोकातील देवताची या भक्तीचा स्थिर कर. जरा मागे दंगल्यात तोडून टाकी. नको रे. असं काय अभद्र बोलू नको. अवसानात करण्याचा प्रयत्न करू नको. याला कारण आहे. काय कारण नाही. आणि तू मृत्यूलोकात जाशील घुमलाच असतील सारकडे भिजण्याची काय करत नाही. म्हणजे हो म्हणजे भक्ती चालली आहे हा ती मृत्यूलोकाच्या ठिकाणी सारीकडे नाही. अरे सारीकडे चालले पण तुझं काम एका जागी राहून होणार. मित्राच्या घराची काय गरज. काय म्हणाला. हा. म्हणजे एका जागेवर गेल्याच्या नंतर माझं हे कर्तव्य ते सफल होणार आहे. नक्की होणार आहे. मग सांगणार का अशी कोणती जागा आहे ती जागा मला जाणून घ्यायची आहे. होय. पण भाई अरे अर्धाधिक मृत्यू विराट नगरीचा राजा विराट याच्यात आला आहे. आणि जर का याच्यावरची मात तू केलीस तर संबंध मृत्यूलोक तुझा हे त्रिभुवन तुझा. म्हणजे अर्धाधिक मृत्यूलोकाच्या ठिकाणी सत्ता चालते ती राजा विराटाची. साऱ्या मृत्यूलोकातील मानव केवळ
अजिबात भारत नाही. कुठून तरी कळ लावायची आणि त्यातून देवा नाट्य निर्माण करायचं. पण भगवंता, हे नाट्य कोणासाठी? देवा तुझ्याच सद्भक्तांसाठी. चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय, सज्जन कोण आणि दुर्जन कोण याची वृत्ती भगवंता साऱ्या भक्तांना यायला हवी. म्हणून या नाट्याचा थाट पण असा जरी असला असेल तरी तुझा मनोभावे भजन, मनोभावे पूजन, मनोभावे भजन. नारायण मनोभावे करा देवाचे भजन. साऱ्यांनी करा, एकत्र करा माझ्या नारायणाचे भजन. मनोभावे करा देवाचे भजन. सुलभ हे साधन. समाधान वाटते. या विराट नगरीवर अक्षरी मनाला काही समाधान वाटते. प्रखंड साम्राज्य, शुद्ध संपत्ती, ताज्या किल्ल्यावल्या सुखाने युक्त असणारा सुखांचा उपभोग अधिकार. जास्तीत जास्त समाधान या समाजाची निर्मिती कर. मी राज्यात सकल प्रजा जनाला योग्य तो न्याय करता कार्य करतोय. दाराला रक्षणा, पराक्रमाला परमेश, यमाचा न्याय देण्याचा कमापी कधी खंड. पण या विराट नगरीत प्रवेश करता क्षणी मनाला समान वाटतंय. पण विचार करतोय, विचाराला मागत असताना मिळतोय ही विराट नगरी अर्ध्यावर माझ्या मालकीची आहे. पण या मृत्यूरथाचा मला सम्राट पदात पोहोचवायचा आहे. म्हणूनच काही राष्ट्र मी माझ्या पराक्रमाला मिळविलेला आहे. अजून राष्ट्र मला मिळवायचं आहे. पण या मृत्यूरथाचा मला सम्राट व्हायचा आहे. देवा, तुझ्या मूर्तीनुसार आणि तुझी मूर्ती या माझ्या गावाला घेऊन तुझ्या आशीर्वादाला हा विराट नगरी आक्रमण करतो आहे. म्हणून एक मूर्ती तुझी असते माझ्या. मूर्ती तुझी असते माझ्या.
कशासाठी? लढाई करणे. असं कोणतं कारण? एकच. मला ऐकून दे रे. की अधिक मंत्रिपदा सम्राट कोण असेल? राजा होय ना? माझ्या भाषासुराची इच्छा आहे. भाषासुराची इच्छा एकच. त्या भाषासुराला त्रिभुवनाचा सम्राट व्हायचा आहे. आणि म्हणून त्या विराटाला केवळ माझा मुखातील शब्द मुखाचा ठेवा माणसाचं. विराट हा तुझा मांडणी केवळ होऊ शकत नाही. कारण मी स्वतंत्र आहे. स्वतंत्राने जगणारा विराट तुझा मी मांडणी केवळ होणार नाही. माझ्या इच्छित मला साध्य करायचं. कोणत्या रीतीने तुझा इच्छित साध्य करते? जरूर तुझी अट पूर्ण करीन. पण माझी अट तुला पूर्ण करावी लागणार. काय तुझी अट? होय. विराटाला तुझी अट मान्य करायला तरी काय? त्याप्रमाणे भवानी शंकर तुझा हाडवैरी आहे. त्याप्रमाणे स्वर्गलोकी वास्तव्य करणाऱ्या देवता या देवता माझ्या वैरी आहे. या देव तत्वावर मला मात करायची आहे. आणि म्हणूनच जेव्हा या वृत्ती लोकात झालेली देवतांची भक्ती तुला बंद करावी लागेल. देव तुझी हाड वैरी आहे आणि देवतांची भक्ती मृत्यू लोकात चालली आहे. तेव्हा मृत्यू लोकात जातो मनुष्याकडे भक्ती करतोय. भक्ती करणं बंद करायचंय. शब्द आहे भक्ती बंद करणंच नाही. विराट आजपासून तू माझा मित्र, मी तुझा मित्र. हे मित्रत्वाचं मोठा जीवनाच्या क्षणापर्यंत ठेवलेला आहे आणि मित्रत्वाला जगायला हवंय.
याच्यासाठी तू प्रथम इच्छा दर्शवली मग तुझ्या इच्छेच्या पूर्ततेसाठी रात्ररात्र वेळी पद्मावतीवर चोरी झालं तुझं थांबा रे निघाला कुठं निघालोय कुठं दोघे जण हे जाणून घेण्यासाठी तरी ठाम आहे याच्या पुढे मी काय करणार आहे हे तुला जाणायचंय होय तर कारण तुला सांगणार आहे कारण हा मार्ग तूच मला दाखविला बरोबर आहे आता तुझ्याजवळ खोटा बोलला नाही तुझ्या म्हणण्यानुसार या विराटावर मात केली माझ्या म्हणण्याला तुझा मिळाला वा विराट माझा मांडी घायला तयार आहे हा? पण त्याची इच्छा त्याचा वैरी म्हणजे भवानी शंकर त्या भवानी शंकराला संपूर्ण या संपूर्ण मृत्यूलोकाचा सम्राट पद घ्यायला द्यायचं आहे म्हणजे तुम्ही जात होता तिथं जात होता नक्की तुमचा मार्ग चुकणार तो मार्ग असणार तो नक्कीच चुकणार असं काही तुला पण जरा- याला कारण आहे त्याच्या शब्दावर जरा विश्वास ठेव तर आजचा दिवस तरी सांग. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे विश्वास आहे होय मग ऐक सांग अरे तुम्ही त्याच्यावरती मात करण्यासाठी जातात खरी खरंय अरे पण तो शक्तिशाली आहे बलशाली आहे शक्ती आणि जर का तुम्ही गेलात तर नक्की तुम्हाला अपयश येईल. हा. ज्यावेळी मी आक्रमण करत होतो त्यावेळी मी हिट्टा होतो काय? आता हिट्टा नाही माझा मित्र आहे अरे तुम्ही असं का म्हणतो का? कारण त्याच्या अवतीभोवती आहे ते दैवी बले दैवी शक्ती दैवी पाठबळ दैवी आशीर्वाद आणि त्याने तेवढं तू प्रमाण आहे वाटलंच होत दादा एवढा तू बोलतोय हा. आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन इतका लाभलाय ब्रह्म वाक्य जनार्दनम होईना? ब्राह्मणाच्या मुखाने बाहेर पडणारे शब्द कधी असत्य ठरणार नाही हा. दैवी बलय दैवी शक्ती दैवी पाठबळ अच्छा दादा अशी कोणती दैवी शक्ती त्याच्या मागे उभा आहे आणि जेणेकरून या मित्राला माझ्या हातापर्यंत प्राप्त झालंय मग ऐका अरे त्याच्या राज्यात आहे ते भवानी मातेचं मंदिर आणि तेच भवानी माता त्याच्या सहाय्यासाठी आहे अरे तिचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे हा. म्हणजे त्या भवानी मातेची त्याला स्थापना केली आहे त्या मातेचा अमात्य गावात त्याच्या पाठीशी आहे हा. आणि तिचा वरदहस्त असल्या कारणानं आज त्याला विजय प्राप्त होतोय दादा सदर असेल आहे याच्यावर मार्ग याच्यावर आणि तो मार्ग कोणता असेल ती दैवी शक्ती खंडित करायला हवी आहे ती दैवी शक्ती त्याच्यावर दूर व्हायला हवी आहे याच्यासाठी एकच मार्ग म्हणजे चौर्य क्रमण चौरी क्रमांक होय चौर्य क्रमण या मातेची तो भक्ती करतोय ती माता जर त्या ठिकाणी नसेल तर दैवी शक्ती राहणार नाही बरोबर आहे आणि याच्या पुढं केवळ आमचं जे इच्छित आहे ते आम्हाला साध्य करता येणार आहे अरे याच्यासाठी इथं न थांबता वा तुम्हाला हसवायचंय ठेवायचंय आणि अंतसमयी रडवायचंय देखील पण भगवान याच्यासाठी सदैव नि सदैव तुमचा आशीर्वाद मला हवाय कोणी निंदा कोणी वंदा आमचा जनहिताचा धंदा होय जनहिताचा धंदा कोणी 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 निंदा
करतो तव दावा माते आई करतो तव दावा माते आई करतो तव दावा भक्तांसाठी धावली येते भक्तांसाठी 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 धावली येते रक्षामा धावली येते रक्षामा मात्या आई करतो तव दावा मात्या आई करतो तव दावा मात्या आई करतो तव दावा भक्तांसाठी धावली येते भक्तांसाठी 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 धावली येते रक्षामा धावली येते रक्षामा माते आई करतो तव दावा माते आई करतो तव दावा माते आई करतो तव दावा आता एकच जिथं वेळ घालवायचा नाही हे भाषा होऊन जायला दोघांची शक्ती एक ही भाषा घालली आहे आणि घेऊन भाषा तुझी शक्ती माझी शक्ती दोघांच्या शक्तीचा काही उपयोग झाला नाही पण भाषण द्यायला वाटेल ते झालं असेल तरी भाषण होऊन जायचं हे कर हे भाषण खणून काढायला होय
वाटलं पाहिजे. हे खणायला हवंय. अरे तू म्हणतोय घडायला हवंय. घडणार तुझ्या. आहे याच्यावरही मार्ग आहे. या शस्त्राचा उपयोग करायला हवाय. याशिवाय आपलं कार्य सिद्ध होणार नाही. लोकांच्या हाती शस्त्र आहे. वेळ ओळखो. रात्रीच्या वेळ्या काळोखाचा फायदा घेऊन आई भवानीच्या मंदिरात ही मूर्ती निखळण्याचं कार्य करणारे कोण रे तुम्ही? पाहुणे पाहुणे कानोसागी कानोसागी. आई भवानाच्या मंदिरात मूर्ती घेण्यासाठी आलोय. तो दुसरा कोण नसो तुझा कदाच का विरोधानं या भद्रावतीवर काही वेळा आक्रमण केलं, पण वेळोवेळी आणि पदोपदी अपयश, हे अपयशाचा गाठोडा ठिकाणी बाळगून मायदेशाच्या ठिकाणी माघारी गेला. तो विराट पुन्हा एकदा या भद्रावती आई भवानीच्या मंदिरात ज्याच्या वेळी मी तुझ्यावर आक्रमण केलंय आणि त्याच वेळी मला अपयश प्राप्त झालंय. यावेळी मला कारण मिळालं नव्हतं, पण आता मला कारण मिळालंय. तिच्या आई भवानीच्या कामात तुझ्या उद्या हे विराट आई भवानीचा कृपाशीर्वाद माझ्या पृष्ठभागी असल्यामुळं विजय मला संपादन होतो ही गोष्ट तुमच्या लक्षात आली, आणि म्हणूनच आईची मूर्ती चोरण्याच्या इराद्यानं माझ्या भद्रावतीत तुम्ही पावलं टाकली. माझी ओळखी तुला नसेल. नाव माझा म्हाळसा सुरसाई. धनपुरात माझा जन्म राहण्याचं ठिकाण पातावर बोल. हे धनु सम्राट भावसासूर ज्याला मृत्यूलोक म्हणतात, पाताळाचा त्याग करून सापडत मृत्यूलोकाच्या ठिकाणी या विराटाच्या नादी लागून तू आलाय. सामोपचाराच्या बोलाला मी तुला एकच सांगू इच्छितो, मृत्यूलोकाच्या ठिकाणी सत्ता मरत मानवांची आहे. इथं जर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करशील या मृत्यूलोकाच्या मातेत तुला घालण्याशिवाय राहणार नाही. पूर्वी केवळ म्हणून मोकळा असले अरे जगण्याचा विचार मी माझ्या जीवनात कधी केलेला नाही. उदयीचं मला 1000 तरी त्याची परवानगी
माघारी गेला पण जाऊन जाऊन जाणार कुठं माझ्या साम्राज्यातून जाणार कोणी येतो कल्याण वस्तू शुभम भवत मंगल ब्रह्मतलक माझ्या मार्गात तुम्ही हे दोघेही माझ्या साम्राज्यातून जाण्यापूर्वी त्या दोघांचा मला बंदोबस्त करायचा हा म्हणतोय म्हणून अरे मी तो इथं आलोयला की तुला सूचना करण्यासाठी सूचना होय राजा पुढच्या लेखक राजा अरे तुझ्या राज्यात आहे ते भवानी मातेचं मंदिर आणि याच मातेची कृपा या तुझ्या राज्यावरती असल्या कारणानं तुझ्या राज्यात सुख समाधान शांती वावरते आणि जर का आजचा विचार केला असेल तर याच्या पुढे हे समाधान ही शांती नव्हे तर हा आशीर्वाद असा जाईल की नाही ही शंका निर्माण होते बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला नाही एकच राजा अरे त्या दुष्टांचा स्पर्श या मातेच्या मूर्तीला झालाय नव्हे तर त्या दानेश्वराचा स्पर्श झाल्यामुळे ही माता ही मूर्ती अमंगल झाली आहे अपवित्र झाली आहे काय म्हणाला होय राजा मग ही अपवित्र झालेली मूर्ती पुन्हा पवित्र व्हायला हवी याच्यासाठी मार्ग नाही का आहे ना एकच मार्ग आणि तो म्हणजे सप्त सिंधूंचं जल आणून त्या जलाचा अभिषेक या मूर्तीवरती केला पाहिजे काय म्हणाला सप्त सिंधूच्या जलाचा अभिषेक होता क्षणी गेलेला ते पुन्हा येणार आहे ब्रह्मदेव नाही तुमचा आशीर्वाद असल्या सप्त सिंधूचं जल
सुवास भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास. ज्या ठिकाणी 7 नद्या एका ठिकाणी येऊन भेटतात तिथं 7 नद्यांचा संगम होतो अशा ठिकाणी माझं येणं झालंय. तिथून या 7 नद्या समोर दिसतोय तो महासागर या महासागराला जाऊन भिडतात. पण मला हवंय ते सप्त सिंधूचं जग. मग वेळ जवळ जिवंत राहता हा मरणार नाही. कसा आमच्या तो समोर दिसणारा महासागर या महासागराला आता कडेला करणार आहे. याच्या राज्यावर या मनाला वाटत पत्नीला वाटत त्याप्रमाणे पण माशाचा खवाळ गावात कबूल नाही. समजा असा तर आणखी 8 दिवस झाला तर उपाशी पोट देखून मराठी पाळी येते. माका खरं देवाचो राग येता. दिल्या त्याका भरपूर दिल्या आणि नाही त्याका मी धुळीत मिळेल्या. अरे मी काय वाईट केलं इतक्या. बाकीच्यांची होटी व्यवस्थित चालतात, व्यवस्थित भाषा गावतात आणि माझ्याच कोप कित्या केलं तात्या माका कळला नाही. पण खरं सत्यानाश कोणी केला तर माझ्या शेजारी सत्यानाश केलेला असा. बापूस माझा सांगा 12 बैरी पत्करले पण योग शेजारी नको. शेजाऱ्या शेजाराचा कधीच 12 नको.
असे माझे शेजारी ह्या चालला. अरे परवाच्या दिवशी अशीच गोष्ट झाली. परवाच्या दिवशी अशीच गोष्ट आली. तो माझा शेजारी दैगो दैगान काय करू पंचाग्राकडे गेलो आणि यदा मोठा लिंबू आणल्या. यदा मोठा लिंबू आणल्या, हळद, उको, पिंजर, शेंदूर आणि गुलाल घातल्या आणि त्याला टाचन टोचल्या आणि माझ्या होडक्याच्या बाजू काढून ठेवल्या. मेल्या दुसऱ्याचा वाईट करून काय गावतरा तुका. अरे प्रत्येक देवाला सांगला प्रत्येका दुसऱ्याचा बरा करून झपत नसत तर बरा अजिबात करू नको. पण दुसऱ्याचा वाईट करण्याचा अधिकार मिळव तुमका नाही. अरे मी तुमच्या अजिबात गजालीक नाही, गोष्टीक नाही, काही एक नाही. आणि माझं कसो सत्यानाश जाता ह्याच्यात तुमचं लक्ष असा. पण मी ते वाईट काय तुमचा केलंय. देवाबरोबर मी भांडते. मी तुमच्याकडे अजिबात भांडणही नाही, तुमचे मी गजाली केलंही नाही. मी प्रामाणिकपणे वागतोय, प्रामाणिकपणे माझा धंदो करतोय. असा ना मला तुमका बघवत नाही. तुम्ही आतापर्यंत कोणाला उपकार करूक नाही, आयुष्यात उपकार करूच नाही. अशोक गजाली तुमचे असत ते दुसऱ्याचा परत बघवत नाही. पण माका दाट संशय येता. माका दाट संशय येता. अरे काय झाला, काय करता काय सगळे धुमशाला तुझी नुसती. अरे धुमशाला राहायचं का. अरे आज किती दिवस झाले माझ्या इटावलंय माझ्या कामात. अरे त्याच्यामुळे मी या कंटाळलो. तुया कंटाळलं की द्या. अरे तुका काहीतरी गावला पण तुझ्या माका दिसलं. अरे ह्या सगळं बरोबर माकाच गावणार तुका खैसून देऊ मी या. अरे पण तुझं एवढं माझ्या दिलो मरे. अरे मी करू काय. काय करू म्हणजे अरे माझा प्रयत्न मी करीत असतोय. ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, मी करीत असतोय. प्रत्येकाकडे विचारपूस करीत असतोय. पण कोणताच होकार नाही का. मी तरी करू काय. अरे काय झाला माहिती काय झाला. मुळा विसरलं. काय मुळा विसरलं. जाग्या विसरलो. अरे जागा किसराचंही नाही. ज्या जागेवर पेच खालाय त्या जागा किसराचंही नाही. ऐकलं. अरे तुका खापऱ्याबद्दल बोलतो. खापऱ्याबद्दल बोलतो. खापऱ्याचा काय. अरे वर्षाचा खापऱ्याचा दिलो. औषध खाव म्हणजे वर्षातून नालकोबो खापऱ्यात देऊक नाही. ही म्हणून ही माझी परिस्थिती अशी झाली काय रे. होय रे. मग आता एक काम कर. काय रे. तुझा आणि माझा कायदा जाऊ दे. फक्त ते होय महाराजा होऊन तेव्हा मी पान ठेवतोय, नाक घासतोय, ती हात जोडली फक्त होय महाराजा होऊन. तेव्हा जर माझा बरा केला तर तुका अजिबात टाकूचही नाही. त्यातला थोडा नाही थोडा तुका देतलं म्हणजे देतलं तर मदत तरी करतलं. हा हरकत नाही. मग फक्त होय महाराजा होऊन देवा माझ्या खापऱ्या देवा. महाराजा ऐसरले वय जागे करा. रे साहेबा. शिम्या वयला वय देवचारा. रे महाराजा. तुमचा सगळ्यांना गणित त्याग करा. रे महाराजा. त्याच्यात वय माका धरा. किती रे बुवा. अरे किती रे बुवा. अरे मी अडचणीत गावले त्याच्यामुळे देवा सांगते त्याच्यात माका धरा. आणि कोणची करणी असाली, कर्तृत असली, पंचाग्री भाषेत, मुसलमानी भाषेत, कारुणी भाषेत कोणताही जरी काय घोटाळा जरी माझ्या धंद्यात जरी असला तरी हे वेळापासून कायमचा शिमेच्या बाहेर घालाय आणि माझा धंदो ह्याच्या अगोदर चला तसो धंदो चालणार महाराजा. रे साहेबा. अरे बाबा माझ्या वाटेच्या वाटसुरात तरी ऐका भया. वाटेच्या वाटसुरात जरी सांगलं तरी विश्वास ठेव. आता माका माझ्या नाकवाय सांगले फक्त देवा गाळाला घाल. तसा मी गाळाला घालतो पाण्याची चारावर आणि लाटा दिसते आणि लाटा दिसते. पंगराच्या वर तुला काल तेवते जाय. पंगराच्या वर तुला तेवते जाय. वडा पुढे जाय. मौला बसला उकाना वडा पुढे जाय. मौला बसला उकाना वडा पुढे जाय. पंगराच्या वर तुला काल तेवते जाय. पंगराच्या तुला देवते जाय. मौला बसला उकाना वडा पुढे जाय. मौला बसला
खोटा नाही देवाच्या मनाचा देवचा इलाज तर खायच्या वाटेत देच्या काळात सुद्धा देवचो नाही आज आवडत फराडी जारा येळे पडून घेतय त्याचा शानपण नाही ना चालायचा आता दिवसांदिवस ताकद कमी जाऊ लागली एकदम तरुणपणात केला तर असा देव पडून घे आता नाही जमायचं आता चढवा कसं करू चढवा आणि कुकर सुद्धा घातलोय तरी बापाशीची जात काय नाही आता असाच करतोय मधल्या येळ जातोय खय खरं असलो तर यो कुकर घालून बघू हो जात तरी देतो अरे बापाशी अरे देवा हयसरय नाही काय करतलो आता असाच करतोय धावत धावत खायला येळ जातोय थंय असतलोच तो मका ठाव असा वरती माशे गावात नसतरी मला घालते गेलो असतो अरे बापाशी असोय 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 अरे इला अगो तासात मधी घालून घे बापाशी अरे ये बापाशी अरे करताय का काय एवढलंय काय काय झाला अरे सांगा बघा कसं तरी वाटतं अरे 10-15 दिवस झाले मासो नाही तो नाही माशाचा वास सुद्धा येणार नाही काय एवढलंय काय काळजी करतो होय तर पण भरा नको काय सांगते का काय हाताचाच सांगत असोय चढवा 3,000 पत्रात काय नाही पदरात काय नाही काय असा पदरात काय नाही अगो चढवा आज तुझा नशीब फळफळला काय सांगते का खोटा सांगणे अरे पण खेळी पण पडला खेरी फळफळला अगो घेऊन मासो काय? चारवदा तिथं मासो मासे गावले होईतोच. खर्च देऊ पावलो आता तोंडात मारून देत रे सगळे दात पाडत रे किती आहे म्हणा आमच्या जाव किती असो बापाशी आमच्या जाव किती असो एकच देवाचा आपला देव माहिती आपण 15 दिवस झालो ते काय घरानं घालते काय मासो गावक नाही मला विचारले खर्च देऊ पावलो का अगो तो गाराणो घातलोय हा गाराणो घातलंय आणि सुराणो ठेवलंय काय हो ऐकलं त्याच्यामुळे देव पावलो खापरो देव पावलो फुलपाखी ठेवलं हो पानपाकळी फुलपाकळी नाही पानपाकळी फुलपाखी ठेवलं बरं झाला राजी करून घेतलोय हा आता हय गय नको जास्त बोलत राहा वर वर खाली टकली आणि मासे पळातले अरे पण मग मासे असत असं खय अरे मोठा मोठा सांगते पण मासे काय हो गाव पडूक ना असो एकटा शांतपण काय सांगते का? मासे येड कसं काढतो? अरे सोहांगा ओ सोहांगा होय तर? अरे हो. अरे वर! अरे धर! बापाशी? अरे काय झालं? चढवा बेलो अरे धावा रे! अरे धावा रे! अरे धावा रे! अरे! 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 अरे!
नको पोरातिया आता बापाची माका वया नको कोण रे दिसलो आता तुका कोणाव जवळ करतलो जवळ करतलो आता बापाची बापून म्हणाल कोणाक रे बघ बरो दिसात नका बापूस काय साथ कर आणि आवडात नका जवळ करतो काय म्हणतो आणखी व्हायचं रडलं नाही का ती सगळी लोक पैसे पुराणी घेऊन काठ्या मला करतली होती किती रडतोय काय झालं तुझा चढवा काय तर चढवा चढवा काय तर उकड गेला काय उकड गेला मला तरी काय काय पकड केला काय तर आवतात मासूना वासू ना आवतात बापाची चढवा काय तर आवतात आवतात परत मला आणि पाणी लोकांनी बघले असा समाजात माका दाखवून देतलं बाबा माझं उभी तरी कोणतो